फक्त 8 लाखात मिळणारं एक आलिशान घर. पण त्या घरात राहायला गेलेला एकही माणूस तिथे जास्त दिवस टिकला नाही. तरीही आरव आणि सायलीने ते घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं होतं की हे सगळं अंधश्रद्धा आहे. पण त्या घराचा दरवाजा उघडल्यावर त्यांच्यासोबत जे घडलं त्याने त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज कथालेखन या स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे काळोखाचं घर. तर वळूया काळोखाचं घर कथेच्या भाग पहिल्यामध्ये. प्रत्येक जुन्या घरात भूत असतंच असं नाही, पण काही घरांमध्ये असं काही असतं ज्यांचं नावही कोणी घेत नाही. मुंबई. रात्रीचे 9:30 वाजले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आकाशात विजा चमकत होत्या आणि प्रत्येक विजेच्या कडकडाटानंतर वातावरण आणखी भयाण वाटत होतं. कारमध्ये बसलेला आरव स्टेअरिंगवर हात ठेवून शांतपणे पुढे पाहत होता. त्याच्या बाजूला बसलेली त्याची पत्नी सायली खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत होती. दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आरव, आता खरंच काय करायचं? सायलीचा आवाज थरथरत होता. आरवने खोल श्वास घेतला. माहीत नाही, पण 2 महिन्यांनी घर मालकाने फ्लॅट रिकामा करायला सांगितलंय. एवढ्या महागाईत दुसरं घर घेणं आपल्या आवाकाबाहेर आहे. सायलीने मान खाली घातली. दोघांनी अनेक वर्ष नोकरी करून पैसे साठवले होते. स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण प्रत्येक वेळी किंमत त्यांच्या बजेटच्या बाहेरच निघायची. अचानक आरवचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. विक्रम प्रॉपर्टी एजंट. आरवने लगेच कॉल उचलला. हॅलो विक्रम. सर, एक घर आहे. पलीकडून आवाज आला. कुठे? विक्रमने विचारले. साताऱ्याच्या एका छोट्या भागात. आरव हसला. गावात? माझी नोकरी मुंबईत आहे. विक्रम काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, सर, घर फक्त 8 लाखात मिळते. आरवच्या हातातून स्टेअरिंग जवळजवळ सुटलंच. काय? 8 लाख? मुंबईत एका छोट्या खोलीची किंमतही त्यापेक्षा जास्त होती. हो सर, मोठा बंगला आहे. 2 मजले, अंगण, मागे बाग, सगळं आहे. सायलीने आश्चर्याने आरवकडे पाहिलं. आरवने स्पीकर सुरू केला होता. पण एवढा स्वस्त का? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. विक्रमचा आवाज आता हळू झाला. सर, म्हणूनच तर अजून विकला गेला नाही. आरव हसत म्हणाला. म्हणजे? लोक म्हणतात त्या घरात काहीतरी आहे. सायलीने लगेच आरवचा हात घट्ट पकडला. काहीतरी म्हणजे? विक्रमने विचारलं. गावातले लोक त्याला काळोखाचं घर म्हणतात. पावसाचा आवाज अचानक वाढला. विजांचा कडकडाट झाला. कारच्या काचेवर पावसाचे थेंब जोरात आदळू लागले. विक्रम पुन्हा म्हणाला, सर, मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. पण त्या घरात राहायला गेलेले लोक फार दिवस तिथे टिकले नाहीत. आरव हलकंसं हसला. आजच्या काळात भूत वगैरे काही नसतं. मलाही तसंच वाटतं सर, पण एकदा जाऊन बघा. आवडलं तर घ्या. आणि फोन कट झाला. कारमध्ये पुन्हा शांतता पसरली. सायली हळू आवाजात म्हणाली, आरव, आपण जाऊया का? आरव तिच्याकडे पाहत म्हणाला, आपलं स्वप्न आहे ना, स्वतःचं घर. एकदा पाहायला काय हरकत आहे? सायलीनेही होकारार्थी मान हलवली. तिला माहीत नव्हतं हा निर्णय त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होता. 2 दिवसांनी पहाटेचे 6 वाजले होते. मुंबई अजून पूर्ण जागी झाली नव्हती. आरव आणि सायलीने आवश्यक सामान गाडीत ठेवलं आणि साताऱ्याकडे निघाले. संपूर्ण प्रवासात दोघांच्या मनात एकच विचार होता. 8 लाखांचा एवढा मोठा बंगला, हे खरंच शक्य आहे का? सायलीने मोबाईलवर त्या गावचं नाव शोधण्याचा प्रयत्न केला,
पण आश्चर्य म्हणजे इंटरनेटवर त्या गावाबद्दल फारशी माहितीच नव्हती. आरव, तुला विचित्र वाटत नाही का? एवढं मोठं गाव आणि नेटवर काहीच माहिती नाही. अगं, छोटं गाव असेल, सगळ्या गावांची माहिती इंटरनेटवर असतेच असं नाही. सायलीने मान हलवली, पण तिच्या मनातील अस्वस्थता कमी झाली नाही. दुपारचे 12 वाजले. गाडी डोंगर रस्त्यावरून पुढे जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट जंगल होतं. मोबाईलला नेटवर्क गायब झालं. रेडिओ बंद झाला. अचानक गाडीच्या पुढे एक पांढऱ्या कपड्यातला म्हातारा काठी टेकवत उभा होता. आरवने जोरात ब्रेक दाबला. गाडी काही इंचांवर थांबली. अरे देवा! सायली घाबरून ओरडली. म्हातारा शांतपणे गाडीपाशी आला. त्याचे केस पूर्ण पांढरे होते, डोळे खोल गेलेले आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. तो हळू आवाजात म्हणाला, कुठं चाललात? इथल्या एका बंगल्याला बघायला. कोणता बंगला? काळोखाचं घर. हे नाव ऐकताच म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने एक पाऊल मागे घेतलं. काही क्षण तो दोघांकडे फक्त बघत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, मुलांनो, अजून वेळ गेलेली नाही, परत फिरा. आरव हलकंसं हसला. का? म्हाताऱ्याने आजूबाजूला पाहिलं, जणू कोणीतरी त्याचं बोलणं ऐकत होतं. मग तो अगदी कुजबुजत म्हणाला, त्या घरात रात्री दरवाजे स्वतः उघडत नाहीत, कोणीतरी उघडतं. सायलीच्या अंगावर शहारा आला. तुम्ही असं का म्हणताय? म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण मी माझा मुलगा त्या घरात गमावला आहे. क्षणभर वेळच थांबला. वातावरणात भयानक शांतता पसरली. आरव काही बोलणार इतक्यात दूरवरून एक जीपचा हॉर्न वाजला. सर, तो विक्रम होता. त्याने गाडी जवळ आणली. सॉरी सर, उशीर झाला. आरवने मागे वळून त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. रस्ता पूर्ण रिकामा होता. सायली घाबरून म्हणाली, आरव, ते आजोबा कुठे गेले? दोघांनी चारही बाजूंना पाहिलं. ना माणूस, ना पावलांचे ठसे, ना काठी. जणू काही आत्ताच जे घडलंय ते खरंच घडलं नव्हतं. विक्रमने गाडी पुढे घेतली. सर चला, घर अजून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. आरवने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं, पण रस्त्यावर अजूनही कोणीच नव्हतं. सायली हळू आवाजात म्हणाली, आरव, मी त्यांना स्वतः पाहिलं होतं. मग ते अचानक गायब कसे झाले? आरव काही क्षण शांत राहिला. कदाचित जंगलात गेले असतील. पण त्याच्या मनातही तोच प्रश्न घुमत होता. माणूस एवढ्या कमी वेळात कसा कुठे जाऊ शकतो? दोन्ही गाड्या पुढे निघाल्या. जंगल आणखी दाट होत गेलं. सूर्य डोक्यावर असूनही रस्त्यावर विचित्र अंधार पसरला होता. सायलीने मोबाईल काढला. नेटवर्क अजूनही नाही. आरवने स्वतःचा मोबाईल पाहिला. एकही सिग्नल नव्हता. तेवढ्यात विक्रमची जीप एका छोट्याशा चहाच्या टपरीजवळ थांबली. सर, इथला चहा खूप प्रसिद्ध आहे. आरव आणि सायली खाली उतरले. टपरीवर बसलेले 4-5 गावकरी त्यांच्याकडे एकटक पाहत होते. त्यांच्या नजरेत कुतूहल नव्हतं, तर भीती होती. चहा देणाऱ्या माणसाने विचारलं, कुठून आलात? मुंबई. कशासाठी? आरव हसत म्हणाला, इकडचा एक बंगला पाहिला. कोणता? काळोखाचं घर. हे नाव ऐकताच त्याच्या हातातून चहाचा ग्लास खाली पडला. सगळीकडे शांतता पसरली. टपरीवर बसलेले सगळे गावकरी हळूहळू उठले आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेले. सायलीच्या अंगावर पुन्हा शहारा आला. हे सगळे असे का वागतात? विक्रम जबरदस्ती हसला. गावातल्या अफवा आहेत सर, मनावर घेऊ नका. पण त्याच्या चेहऱ्यावरचा घाम काही वेगळंच सांगत होता. 10 मिनिटांनी जीप एका जुन्या लोखंडी फाटकासमोर थांबली. फाटकावर गंज चढला होता. वेली संपूर्ण गेटवर पसरल्या होत्या. वाऱ्याने फाटक हळूहळू हलत होतं. किर. सायलीने पहिल्यांदा त्या बंगल्याकडे पाहिलं आणि तिचा श्वास थांबला. 2 मजली प्रचंड बंगला. पण सगळ्या खिडक्या काळ्या कुट्ट होत्या. जणू
कोणीतरी आतून त्यांच्याकडे पाहत होतं. विक्रमने हळू आवाजात म्हटलं, सर, हेच आहे काळोखाचं घर. आरवने गाडीचं दार उघडलं. तो खाली उतरणार इतक्यात वरच्या मजल्याच्या खिडकीत पांढऱ्या साडीतील एक स्त्री क्षणभर दिसली. सायली जोरात किंचाळली, आरव, वर बघ. आरवने वर पाहिलं, पण खिडकी रिकामी होती. पुढील भागात आरव आणि सायली पहिल्यांदाच काळोखाचे घर आतून पाहतील. पण मुख्य दरवाजा उघडताच त्यांना असा आवाज ऐकू येईल का, ज्यामुळे परत जाण्याचा रस्ता त्यांचा कायमचा बंद होईल का? पुढे काय घडेल हे पाहण्यासाठी या कथेचा दुसरा भाग लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. जर हा भाग आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया या कथेचा भाग दुसरा घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.